राज्यामधील सर्वात मोठा महामार्ग अशी समृद्धीची ओळख आहे आणि याच समृद्धी महामार्गाचं काम हे अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलंय। जिथे डोंगर आहे तिथे बोगदे आणि जिथे दऱ्या आहेत अशा ठिकाणी प्रचंड मोठे पूल साकारत हा महामार्ग पूर्णत्वाकडे आलाय। समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करत आलेल्या प्रवाशांचं स्वागत मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवरती मात्र खड्ड्यांनी होणार आहे आणि म्हणून 8 तास वेगात आणि 4 तास खड्ड्यात असं म्हणण्याची वेळ प्रवाशांवर येऊ शकते। पाहूयात। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातला गेम चेंजर असा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मेहनत घेऊन पहिले सर्व टप्पे जे आहेत ते सुरू केले। आता शेवटचा 76 किलोमीटरचा टप्पा हा केवळ बाकी आहे आणि या 76 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये अतिशय कठीण, अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे तो म्हणजे कसारा घाट। कसारा घाट आत्ता सध्या आपल्याला क्रॉस करण्यासाठी किमान अर्धा ते 1 तास लागतो, पण जो नवीन समृद्धी महामार्गामधला बोगदा आहे त्यातून केवळ 7 मिनिटांमध्ये आपल्याला कसारा घाट हा पार करता येणार आहे। माझ्या मागे जे तुम्ही टनेल बघताय त्या टनेलमुळेच हे शक्य झालेलं आहे। आपण पाहताय इथे हा जो 3 लेनचा टनेल बांधण्यात आलेला आहे याच्यामध्ये 1 लेन एक्स्ट्रा देण्यात आलेली आहे जी इमर्जन्सी लेन आहे। या टनेलमध्ये हवा खेळती राहावी, बाहेरची हवा आतमध्ये यावी यासाठी देखील पंखे आणि एक्झॉस्ट सिस्टीम ही लावण्यात आलेली आहे आणि संपूर्ण समृद्धी महामार्गामधला अतिशय अवघड असा हा टप्पा मानला जातो, कारण की सह्याद्रीच्या डोंगरातून 8 किलोमीटर असलेला असा हा बोगदा हा तयार झालेला आहे। समृद्धी महामार्ग बांधण्यात आला, त्याच्यानंतर याचे काही टप्पे देखील सुरू करण्यात आले आणि शेवटचा टप्पा बाकी आहे ज्यामध्ये कसारा घाटाचा हा टप्पा येतो आणि या कसारा घाटाच्या टप्प्यामध्ये सगळ्यात अवघड असं काम होतं ते म्हणजे या घाटातून या सह्याद्रीच्या डोंगरातून रस्ता बनवणं आणि ते देखील शक्य झालेलं आहे। मी सध्या त्याच बोगद्यामध्ये आहे जो बोगदा हा समृद्धी महामार्गासाठी बांधण्यात आलेला आहे। ज्यावेळी हा बोगदा बांधण्यात येत होता त्यावेळी NATM म्हणजे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड वापरण्यात आली आणि हा संपूर्ण जो टनेल आहे तो 17.7 मीटर इतक्या रुंदीचा आहे, जो आतापर्यंत महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रुंदीचा टनेल मानला जातोय। समृद्धी महामार्गावरचा सगळ्यात कठीण पॉइंट किंवा सगळ्यात कठीण वायडक्ट बांधायची जेव्हा वेळ आली त्यावेळी सगळे जे तंत्रज्ञान आहे ते एकत्रित करून तो वायडक्ट बांधण्यात आला। मी त्याच वायडक्टवर सध्या उभा आहे जो पॅकेज 14 मध्ये येतो। एकदा का इगतपुरीमधून आतमध्ये बोगद्यात शिरलं की कसारा घाट क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला थेट हा वायडक्ट लागणार आहे, म्हणजे हा ब्रिज लागणार आहे। कसारा घाटातून जाणारा जो वेळ आहे तो केवळ 7 मिनिटावर आलेला आहे आणि थेट आपण एकदा नाशिकमधून निघालो इगतपुरीतून की ठाणे जिल्ह्यामध्ये आपण बाहेर पडणार आहोत। हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजची उंची ही 84 मीटर आहे, म्हणजेच एखाद्या 28 ते 30 माळ्याच्या बिल्डिंग एवढी या ब्रिजची उंची आहे। आणि ज्यावेळी हा ब्रिज बनवण्यात येत होता त्यावेळी जी साधी टेक्निक आहे जी शहरातले पूल बनवण्यासाठी वापरण्यात येते ती वापरण्यात आलेली नाही आहे। तर या ब्रिजच्या 2 जे पिलर आहेत त्या पिलरमध्ये तब्बल 140 मीटरचं अंतर आहे आणि त्यामुळेच हा ब्रिज हा खास आहे। ₹55,000 कोटी खर्च करून महाराष्ट्रातला एक प्रकल्प उभा राहिलेला आहे आणि सध्या या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा जो आहे तो देखील लोकार्पण करण्यात येणार आहे।
हा सगळा प्रकल्प कोणी केला तर तो MSRDCने केला आणि MSRDCचेच MD सर गायकवाड सर सध्या आपल्याबरोबर आहेत. भौगोलिकदृष्ट्या समृद्धी महामार्गाचा हा जो शेवटचा टप्पा आहे 76 किलोमीटरचा, हा अत्यंत आव्हानात्मक आणि अवघड टप्पा आहे. बांधकाम करताना या ठिकाणी दऱ्या असल्यामुळे, डोंगर असल्यामुळे इथं आव्हानं होती. प्रवाशांना वाहनातनं जाताना जाणीव होणार नाही की या ठिकाणी काय आव्हानं होती, किती दऱ्या होत्या, काय डोंगर होते, याची कल्पना प्रवाशाला येणार नाही. आणि प्रवासाच्या दृष्टीने हा अत्यंत सुरक्षित असा महामार्ग आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा 76 किलोमीटरचा टप्पा हा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हा टप्पा आमने गावापर्यंत आहे, जे भिवंडी तालुक्यात येतं. पण खरा प्रश्न उरतो तो म्हणजे भिवंडीपासून पुढे मुंबईपर्यंत येण्यासाठी आपल्याला किती तास लागतील, तर त्याचं उत्तर आहे 3 ते 4 तास. आपण नागपूरवरून जर आलो तर 8 तासात या आमने गावापर्यंत पोहोचू. मात्र तिथून आपल्याला एका कनेक्टरद्वारे या मुंबई नाशिक महामार्गावर यायचं आहे. मुंबई नाशिक महामार्गावर आल्याच्या नंतर आपल्याला नेहमीच्याच वाहतूक कोंडीमधून पुढे प्रवास करावा लागणार आहे. कारण की आताही जर आपण पाहिलात तर रस्त्याची बरीचशी कामं ही बाकी आहेत. सध्या जरी आपण नागपूरपासून भिवंडीपर्यंत 8 तासात आलो समृद्धी महामार्गाचा वापर करून, तरी देखील भिवंडीपासून मुंबईपर्यंत जायला आपल्याला 4 तास लागतील, ज्यामुळे आपण वाहतूक कोंडीत अडकणार आहोत. पण त्याहीवर सध्या जे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत त्या प्रकल्पामधून सरकार मार्ग शोधतंय आणि हे सगळे प्रकल्प एकदा पूर्ण झाले की त्यानंतरच आपण मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई हा जलद, वेगवान आणि सुरक्षित असा प्रवास करू शकणार आहोत. कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.